लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ही साबुदाणा खिचडी आवडते. बऱ्याच वेळा साबुदाण्यामध्ये पाणी जास्त होतं आणि ती चिकट होते. कधी-कधी पाणी कमी पडतं आणि खूपच कोरडी होते. बरं, त्यातली त्यात बऱ्याच वेळा साबुदाणा खिचडी किती जणांसाठी बनवायची, किती प्रमाण घ्यायचं साबुदाण्याचं, त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण किती असावं, बटाट्याचं प्रमाण किती असावं, किती प्रमाणात ती तिखट झाली, त्यासाठी मिरच्या किती प्रमाणात असावं. त्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी अजिबात चुकणार नाही. हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. या प्रमाणात तुम्ही खिचडी बनवली तर ती अगदी सर्वांना व्यवस्थित पुरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी या इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. वाटीने मोजले तर हा 1 वाटी साबुदाणा होता. वजनी प्रमाण म्हणाल तर हा 250 ग्रॅम साबुदाणा आहे. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी या इथे साबुदाणा हा बुडेल आणि अर्धा इंच वर पाणी राहील अशा पद्धतीने हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. अगदी मस्त मोकळा झालेला आहे. खिचडीसाठी शेंगदाण्याचं प्रमाण हे किती घ्यावं, तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. या इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. अगदी मंद गॅसवर हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक दळून घ्यायचे आहे. खूप बारीकही करायचे नाही आणि खूप मोठेही ठेवायचे नाही. अगदी मध्यम आकाराचा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. खिचडीसाठी या इथे मी उकडलेली 4 मध्यम आकाराची बटाटे आहेत. ती सुद्धा आपल्याला छान बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या इथे 5-6 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता. आता त्यानंतर भिजलेल्या साबुदाण्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. यामुळे साबुदाण्याचा दाणा अगदी मोकळा होतो आणि खिचडीसुद्धा मस्त मोकळी मऊसूद होते. या इथे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामुळे आपल्याला साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण किती लागेल हे अगदी अचूक कळतं. गॅसवर या इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि भांडं नेहमी घेताना थोडंसं मोठं घ्यावं. आता या इथे 2 टेबलस्पून एवढं मी तूप घातलेलं आहे. जर तुम्ही शेंगदाणा तेल वापरत असाल तर तेही या इथे वापरलं तरीही चालेल. तूप छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये लगेचच बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी ही खिचडी बनवत असाल तर यामध्ये ही मिरची तुम्ही मोठ्या आकारामध्ये जरी चिरली तरीही चालेल. आता मिरचीमध्ये अर्धा टेबलस्पून हे मीठ घालून घ्यायचं आहे. यामुळे खिचडीमध्ये मिरची खात असताना अजिबात तिखट लागत नाही. आणि त्यानंतर लगेचच बारीक चिरलेला बटाटा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे बटाट्याला मीठ मिरची ही छान लागते आणि खिचडी खात असताना बटाटा हा बेअळणी बेचव लागत नाही. 1-2 मिनटं हा बटाटा परतून झाला की त्यामध्ये लगेचच साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला मिरची आणि बटाट्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून मीठ घातलेलं होतं. आता त्यानंतर पुन्हा अर्धा टेबलस्पून या इथे मीठ घालायचं आहे. या सर्व खिचडीसाठी फक्त 1 टेबलस्पून एवढं मिठाचा वापर केलेला आहे. मीठ घालत असताना अगदी अंदाजाने अचूक घाला. ही खिचडी आता छान 5-6 वेळा हलवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातला बटाटा, मिरची, मीठ सर्व छान मिक्स होईल अशा पद्धतीने. ही खिचडी तुम्ही मोठ्या गॅसवर सुद्धा परतवू शकता, पण मंद गॅसवर ही खिचडी परतली तर याच्यातला दाणा हा मस्त मोकळा होतो. खिचडी जर पाहताल तर अगदी मस्त मोकळी आणि मऊसूत तयार झालेली आहे. आता सुरुवातीला ही खिचडी पटकन परतली जावा म्हणून आपण या इथे एक झाकण ठेवून त्याला 4-5 मिनिटाची वाफ देणार आहोत. असं केल्यामुळं खिचडी आपली मस्त मऊसूद होणार आहे. बऱ्याच वेळा साबुदाण्यामध्ये जर पाणी कमी पडलं तर आपण पुन्हा पाणी घालून हा साबुदाणा भिजवू शकतो. पण जर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं आणि साबुदाणा हा चिकट झाला तर काय करायचं? तर हा साबुदाणा एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि हवेशीर किंवा जिथे ऊन असेल तिथे हा साबुदाणा आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे साबुदाणा अगदी मोकळा होतो आणि खिचडीसुद्धा त्याची छान मऊसूद तयार होते. या इथे 1 चमचाभर पाणी घेऊन या खिचडीवर अशा पद्धतीने शिंपडलेलं आहे. यामुळे या पाण्याची वाफ होते आणि ही खिचडी अगदी मऊसूद तयार होते. या इथे पाण्याऐवजी दुधाचा जरी शिंतोडा मारला तरीसुद्धा ही खिचडी अगदी मस्त मऊ मोकळी होते.
पुन्हा तिला एकदा छान 5-6 वेळा तरी हलवून घ्यायचं आहे. हलवून घेत असताना त्यातील पाहतान तर दाणा अगदी मोकळा झालेला आहे. हे जर प्रमाण तुम्ही वापरलं तर ही खिचडी अगदी 4 ते 5 जणांना सहज पुरते. हे प्रमाण वापरून तुम्ही अगदी कितीही व्यक्तींसाठी साबुदाणा भिजत घालू शकता आणि अशा पद्धतीने खिचडी बनवू शकता. या खिचडीमध्ये एखादा चमचा तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. पण जर तुम्ही गोड खात नसाल तर या इथे नाही घातलं तरीही चालेल. या इथे आपली खिचडी छान मस्त परतून झालेली आहे. खिचडीचा दाणा पाहता तर अगदी मस्त मोकळा झालेला आहे आणि मऊ लुसलुशीतसुद्धा तयार झालेली आहे. हे प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर तुमची खिचडी हवी तेवढ्या जणांसाठी तयार होईल. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा घालून जर ही खिचडी बनवली ना तर ही पचायला सुद्धा हलकी राहते आणि उपवास असो किंवा नसो पण अशा पद्धतीची खिचडी बनवली अगदी सर्वच आवडीने खातील. येणाऱ्या कोणत्याही उपवासाला ही अशी साबुदाणा खिचडी नक्की बनवून पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.